बाभळगाव ग्रामपंचायत आपण सरपंच आहे. सर आपला कार्यकाल किती वर्ष झाला? 4 वर्ष झाली सर मला. सर 4 वर्षाच्या कार्यकालात आपण गावात काय काय विकासाचे काम? बाथरूम केले सर, टाकीचं काम चालू आहे माझं. पुन्हा त्याच्यानंतरला गट्ट्याची कामं केली, किटी बांधारे छोटाले. आणि उपसरपंच कोण आहे सर? ज्ञानेश्वर जाधव. आणि आपली सभासदांची संख्या किती आहे? सभासदाची संख्या जवळपास 1200-1300. सर आपल्या गावात जे घरकुलची जे स्कीम योजना असते, हो. 4 वर्षात किती लोकांना लाभ मिळाले? जवळपास 128 सर. आणि मनरेगामध्ये सर? मनरेगाच्या मध्ये किती? सर मनरेगामध्ये लाभार्थ्यांना किती लाभ मिळाले आणि आपल्या गावात शाळे किती आहे आणि अंगणवाडी आणि धार्मिक स्थळे किती? सर 20 लोकांना लाभ मिळाला आहे. आणि त्याच्यानंतरला पहिलीपासून तर 7वी पर्यंत माझ्या गावात शाळा आहे. आणि ह्या ज्या बालवाडी ते हे 4 आहे. आपलं नाव सांगा सर. कारभारी गंगाधर मोरे सरपंच. नमस्कार, मी संगीता नामदेव खुसे. माझी सर्व्हिस 27-28 वर्ष झालेली आहे. या गावात बाभळगाव खुर्दला मी 2018 मध्ये पदवीधर प्राथमिक शिक्षक या पदावर पदवीधर प्राथमिक शिक्षक पण आहे आणि प्रभारी मुख्याध्यापकाचा चार्ज पण सांभाळत आहे. गाव खूप सहकार्य वृत्तीचं आहे. माझ्याकडे 6वी-7वीचा वर्ग सांभाळून मी आतापर्यंत पदभार सांभाळलेला आहे. नमस्कार, माझं नाव नारायण निवृत्ती कोकाटे. मी सध्या जिल्हा परिषद शाळा बाभळगाव खुर्द या ठिकाणी उपशिक्षक या पदावर कार्यरत आहे. माझी सेवा जवळपास 18 वर्ष या पदावरती झालेली आहे. 18 वर्षापासून मी या शाळेमध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून काम करतोय आणि हे काम करत असताना अतिशय आनंद होतो. एवढी लहान छोटी छोटी मुलं आहेत, त्या मुलांना साध्या सोप्या भाषेत आनंदायी शिक्षण आम्ही या मुलांना देतोय. याच्यासाठी शासनाकडून अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या योजना असतात आणि त्या योजनेअंतर्गत अनेक सहशालेय साहित्य मिळतं आणि या सहशालेय साहित्याचा उपयोग या विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमता आणि अध्ययन निष्पत्ती विकसित करण्यासाठी आम्ही सर्वजण करत असतो. सध्या आमची शाळा ही मॉडेल स्कूल बनवण्याच्या दृष्टीने आम्ही सर्व प्रयत्न करतोय आणि सर्व गावकऱ्यांचं आम्हाला सहकार्य लाभतंय. धन्यवाद. नमस्कार, कारभारी गंगाधर मोरे सरपंच. हे टाकीचं काम आपलं हे चालू आहे, अजून अधुरं आहे. हो ठीक. तुम्हाला हा येत नसेल काय 4 अंकी संख्येचा गुणाकार 3 अंकीचा करायचा. कितीचा? 3 अंकी संख्येचा. समजा आता हा 342 आहे. किती? 342 ला 1 अंकी संख्येने गुणायचे आपल्याला. किती अंकी संख्येला? 1 अंकी संख्येने. समजा 3 ने गुणायचंय. कितीने गुणायचंय? 3 ने गुणायचंय. बरोबर. ह्या 3 ने अगोदर काय करायचं? 3 ने 2 ला अगोदर गुणायचं, नंतर 4 ला, नंतर 3 ला. 3 चा पाडा बोलायचा. ज्या संख्येने गुणायचं त्या संख्येचा पाडा आपल्याला यायला पाहिजे. आता 3 चा पाडा